मागील 2 दिवसामध्ये प्रियानो परमेश्वराने आम्हाला चालवलेलं आहे आणि 2 पार्टमध्ये प्रियानो आम्ही जे राजांचं रहस्य आहे ते बघितलेलं आहे आणि आज तिसरा पार्ट आहे आणि जी इस्रायल राजांची लिस्ट आहे आज आपल्याला ती पूर्ण करायची आहे. ओके, म्हणजे उद्यापासून आपल्याला यहुद्यांचे राजे आपण बघणार आहोत. ज्या प्रकारे प्रियानो आपण पहिल्या पार्टमध्ये जर बघितलं प्रियानो तर आपण बघितलं की जो परमेश्वर आहे, जो आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे, तो आमचा राजा आहे. कारण ज्या प्रकारे प्रगटीकरण 19 आणि वचन 16 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की त्याच्या वस्त्रावर व त्याच्या मांडीवर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू हे नाव लिहिलेले आहे. सो राजांचा राजा कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त, आमचा परमेश्वर. जो आम्ही बघतो की जुन्या करारामध्ये परमेश्वराबद्दल लिहिलेला आहे की परमेश्वर हा युगानुयुगचा राजा आहे. देव पुरातन कालापासूनचा राजा आहे, तो आमचा प्रतापशाली राजा आहे. आणि त्यानंतर आम्ही येशू ख्रिस्ताबद्दल बघितलं की तो कशा प्रकारे आमचा राजा आहे, ज्या प्रकारे त्याला यहुद्यांचा राजा म्हटलेला आहे. पिलाताने ज्यावेळेस त्याला विचारलं की तू यहुद्यांचा राजा आहे का, तो म्हणतो हो मी यहुद्यांचा राजा आहे. आणखी प्रियानो बाकीच्या लोकांकडून पण प्रियानो मी बघतो की त्याला यहुद्याचा राजा म्हणून संबोधलं गेलं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावर जी पाटी लिहिलेली होती त्यावर देखील यहुद्यांचा राजा प्रियानो नमूद केलेलं होतं. त्यानंतर प्रियानो आम्ही ज्या प्रकारे जुन्या करारामध्ये बघितलं प्रियानो की जुन्या करारामध्ये सुरुवातीला शमूवेलाच्या काळा अगोदर प्रियानो मी बघतो की इस्रायलचा कोणी राजा नव्हता. त्यांचं नेतृत्व मोशेने केलं, मोशेनंतर यहोशवाने केलं, यहोशवानंतर प्रियानो मी बघतो की 12 जे शास्ते आहे त्यांनी इस्रायल लोकांचं नेतृत्व केलं. त्यानंतर आम्ही बघतो प्रियानो ज्या प्रकारे ते नेतृत्व केल्यानंतर आम्ही बघतो की शमूवेलाला परमेश्वराने इस्रायल लोकांचं नेतृत्व करण्यासाठी पाठवलं. आणि शमूवेलानंतर कोणी नेतृत्व केलं? शमूवेलानंतरचं जे शास्त्रांचं काम आहे ते कोणी केलं? निवडण्या अगोदर कोणीतरी न्यायइन्साफ करण्याचं काम करत होतं शमूवेलानंतर. ओके, आम्ही बघतो की शमूवेल न्यायइन्साफ करायचा, बरोबर. शौल राजा होण्या अगोदर आम्ही बघतो की ज्यावेळेस शमूवेल वृद्ध झाला, शमूवेलाने ती कामगिरी त्याच्या 2 पुत्रावर नेमली. बरोबर, बरोबर आहे की नाही? लगेच शौल राजा झाला का? नाही. ज्यावेळेस प्रियानो आम्ही बघतो की ते चुकीचा न्याय इन्साफ करू लागले होते, लाच घ्यायचे. कारण प्रियानो ते शमूवेलाच्या दृष्टीने, परमेश्वराच्या दृष्टीने अयोग्य त्यांचं वळण होतं आणि इस्रायल लोकांच्या दृष्टीने पण तसंच त्यांचं वळण होतं. म्हणून इस्रायल लोकांनी मागणी केली की तुझे मुलं ही तुझ्या मार्गाने आता चालत नाही आणि तू आता आमच्यासाठी एक राजा नेम, म्हणजे आम्ही इतर राष्ट्रांसारखे. सो आम्ही बघतो की मोशेने नेतृत्व केलं, यहोशवाने नेतृत्व केलं, 12 शास्त्यांनी नेतृत्व केलं. त्यानंतर शमूवेलाने नेतृत्व केलं. शमूवेलानंतर आम्ही बघतो की त्याच्या 2 मुलांनी नेतृत्व केलं, शास्त्रांचं काम केलं. परंतु प्रियानो ते त्यांचं काम योग्य नव्हतं आणि म्हणून प्रियानो इस्रायल लोकांनी परमेश्वराकडे आणि शमूवेलाकडे एक राजाला मागितलं. परंतु प्रियानो हा परमेश्वराच्या दृष्टीने एक अपराध होता आणि म्हणून प्रियानो आम्ही बघतो की ज्या प्रकारे गर्जना झाली आणि त्याद्वारे परमेश्वराने इस्रायल लोकांना दाखवून दिलं की तुम्ही एक राजा म्हणून माझा अपराध केला. परंतु आम्ही बघतो की ज्या प्रकारे उत्पत्तीच्या पुस्तकामध्येच प्रियानो आम्ही बघतो की परमेश्वराने अब्राहमाला आणि साराला सांगितलं होतं की तुझ्यापासून राष्ट्र निर्माण करीन, तुझ्यापासून अनेक राजे मी निर्माण करीन. आणि प्रियानो ज्यावेळेस पहिल्यांदा शमूवेल राजा झाला प्रियानो, तिथून सुरुवात झाली इस्रायल लोकांमध्ये राजे निर्माण होण्याची. हालेलुया. तिथून प्रियानो ह्या भविष्यवाणी पूर्ण होण्याची सुरुवात झाली. कारण परमेश्वराने प्रियानो ज्यावेळेस शौलाला राजा म्हणून निवडलं त्या ठिकाणापासून आम्ही बघतो की प्रियानो पुढे चालून जी राजाची परंपरा आहे, जी राजेशाही आहे इस्रायल लोकांमध्ये ती सुरू झाली. आणखी प्रियानो ज्या प्रकारे आम्ही बघतो की शौलाने ज्यावेळेस आज्ञाभंग केला, कुपीने झाला. ओके,
अभिषेक झाला, कामगिरी नेमली. त्याच्यानंतर आम्ही बघतो की ज्या प्रकारे परमेश्वराच्या आज्ञा त्याने पूर्णपणे पाळल्या नाही आणि म्हणून परमेश्वराला त्याचा काय झाला, अनुताप झाला. कारण ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं, पहिलं शमूएलाचा 15वा अध्याय वचन 35. पहिले शमूएल 15:35. शमूएल मरेपर्यंत पुन्हा शौलाच्या भेटीस गेला नाही, तरी शमूएल शौलासाठी विलाप करीत असे आणि आपण शौलास इस्रायेलवर राजा केले आहे याचा परमेश्वरास अनुताप झाला. की आम्ही काल प्रियानो शौलाचा अभिषेक बघितला की कशा प्रकारे शौल हा शमूएलाकडे जातो. शमूएल प्रियानो तेलाच्या कुपीने त्याचा अभिषेक करतो, देवाचा आत्मा शौलामध्ये येतो आणि शौल ज्या प्रकारे कामगिरी करतो प्रियानो, त्यानंतर परमेश्वर एक महत्त्वपूर्ण कामगिरी त्याला देतो की तू जो अमालेक आहे त्या अमालेकाला तू काय कर, समूळ नाश कर. कारण आम्ही बघतो की ज्यावेळेस मिस्रातून इस्रायल लोक बाहेर निघाले, अमालेकाने येऊन त्यांच्याशी काय केलं होतं, युद्ध केलं होतं. परंतु परमेश्वराने त्या युद्धामध्ये त्यांना विजय दिला होता आणि त्या ठिकाणी प्राणो परमेश्वराला मोशेने नाव दिलं होतं यहोवा निसी, म्हणजे परमेश्वर माझा झेंडा. हालेलुया. सो आम्ही बघितलं प्राणो ज्या प्रकारे कशा प्रकारे युद्ध झाले आणि कशा प्रकारे परमेश्वराने प्राणो इस्रायलाकडून एका राजाचं नेतृत्व केलं. एक राजा म्हणून कशा प्रकारे परमेश्वर इस्रायलाकडून लढला, या सगळ्या गोष्टी प्राणो आम्ही दोन्ही पाठमध्ये बघितल्या. आणि या ठिकाणी ज्या प्रकारे आम्ही बघतो की अमालेकाबद्दल आम्ही बऱ्याचदा ऐकलेलं आहे की कशा प्रकारे प्राणो त्याने अमालेकाचा समूळ नाश केला नाही, गुरंढोरं तशीच ठेवली. अमालेकाचा राजा आगाग याला काय केलं, जिवंत ठेवलं. आणि नंतर शमूएलाने आम्हाला बघतो की त्यांना तुकडे तुकडे केले शमूएलाने. परंतु त्यामध्ये प्रियानो ज्या प्रकारे आम्ही बघतो की वचन आम्हाला सांगतं 35 मध्ये की शमूएल मरेपर्यंत पुन्हा शौलाच्या भेटीस गेला नाही, तरी शमूएल शौलासाठी विलाप करीत असे आणि आपण शौलास इस्रायलावर राजा केले याचा परमेश्वराला अनुताप झाला. अनुताप म्हणजे परमेश्वराला पस्तावा झाला किंवा परमेश्वराला वाईट वाटलं की मी का शौलाला इस्रायलाचा राजा केला. आणखी एका ठिकाणी परमेश्वराचं वचन सांगतं की परमेश्वराला अनुताप झाला. ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं प्रियानो उत्पत्ती 6:6. उत्पत्ती 6:6. म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला. ओके, या ठिकाणी आम्ही बघतो की परमेश्वराला उत्पत्तीच्या काळामध्ये कशाचा अनुताप झाला, मानव निर्माण केला. परमेश्वराने इतकी सुंदर निर्मिती केली होती, परंतु प्रियानो ज्यावेळेस मानवाची दुष्टाई प्रियानो वाढली त्यावेळेस प्रियानो आम्ही बघतो की परमेश्वराला पस्तावा झाला की मी का मनुष्याला निर्माण केलं. प्रियानो कधी कधी परमेश्वर एखादी जबाबदारी एखादी गोष्ट आम्हाला देतो प्रियानो. जशी परमेश्वराने शौलाची निवड केली, शौलाला राजपद दिलं प्रियानो, शौलावर कामगिरी दिली, परंतु प्रियानो त्याने आज्ञा पूर्णपणे पाळली नाही प्रियानो. आणि म्हणून प्रियानो परमेश्वराला पस्तावा झाला, परमेश्वराला अनुताप झाला की मी का शौलाला राजा केलं. हालेलुया. सो परमेश्वर कधी कधी निवड करतो, परमेश्वर पद देतो, परमेश्वर एखादी सेवकाई देतो, सगळ्या गोष्टी परमेश्वर आमच्यासाठी करतो. परंतु कधी कधी जर आम्ही परमेश्वराच्या आज्ञा पालन करण्यासाठी कमी पडतो प्रियानो, आम्ही परमेश्वराचा शब्द पूर्णपणे पालन करत नाही, तर मग परमेश्वराला पण आमच्याबद्दल काय होतं, अनुताप होतं. मी का बरं याला माझा अभिषिक्त म्हणून उभं केलं, मी का याला माझी सेवकाई दिली, का मी याला ह्या वरदानाने फरवलं. सो परमेश्वराला शौलाबद्दल अनुताप झाला की मी शौलाला राजा का केलं, कारण याने माझ्या आज्ञा पूर्णपणे पाळल्या नाही, मी जे सांगितलं ते त्याने केलं नाही. सो प्रियानो आम्ही बघतो की ही बाब मनुष्याच्या बाबतीत घडली, या ठिकाणी शौलाच्या बाबतीत घडली की परमेश्वराला पस्तावा आला की मी का शौलाला राजा केलं. हालेलुया. सो आमच्या बाबतीत असं कधी न घडो प्रियानो की परमेश्वराला वाटतो की ह्या व्यक्तीला मी निवडलंय, परंतु ही व्यक्तीने माझं काम परिपूर्ण केलं नाही. आम्हाला आवडेल का देवाने आमच्यासाठी पस्तावा केलेला, आमच्यासाठी अनुताप केलेला देवाला आम्हाला आवडेल का प्रियानो. मग आम्हाला काय करायचं आहे, परमेश्वराचा शब्द पालन करायचं. कसा करायचा आहे, पूर्ण
जसं परमेश्वराने सांगितलं तसंच आम्हाला पूर्ण करायचं आहे. कारण ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं प्रियानो, पहिले शमूएल याचा 15वा अध्याय वचन 1 आणि 3 पर्यंत. शमूएल शौलास म्हणाला, परमेश्वराने आपली प्रजा इस्रायल लोक याजवर राजा होण्यासाठी तुला अभिषेक करावयास मला पाठविले होते. तर आता परमेश्वराचे म्हणणे ऐक. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, इस्रायल मिस्रातून येत असता अमालेक मार्गात त्याजवर हल्ला करण्यासाठी टपून बसून त्यांशी कसा वागला याचे स्मरण आहे. तर आता जाऊन अमालेकास मार दे, त्यांच्या सर्वस्वाचा विध्वंस कर, त्याची गय करू नको. पुरुष, स्त्रिया, अभ्रके, तान्ही बाळे, बैल, मेंढरे, उंट आणि गाढवे या सर्वांचा संहार कर. ओके, परमेश्वराने ज्या प्रकारे प्रियानो शौलाला जी कामगिरी दिली होती की जो अमालेक आहे त्या अमालेकाला तू काय कर, समूळ नाश कर. वचन 3 मध्ये जर आम्ही बघितलं तर मला पाहायला मिळतं, तर आता जाऊन अमालेकास मार दे, त्यांच्या सर्वस्वाचा, काय म्हटलं होतं परमेश्वर, त्याच्या सर्वस्वाचा. असं परमेश्वर म्हटला होता का जे पुष्ट वासरू आहे ते माझ्या होमार्पण करण्यासाठी तू ठेव, असं परमेश्वर म्हटलं होता. काय म्हटलं परमेश्वर, सर्वस्व. म्हणजे सर्वस्व म्हणजे सगळं काही, त्यामध्ये सगळं आलं. परमेश्वर असं म्हटलं की जे कुपोषित आहे किंवा रोड आहे त्यांना तू मारून टाक, आणि जे धष्टपुष्ट पशु आहेत, गोरे आहेत, त्यांना तू अर्पणासाठी ठेव, असं परमेश्वर बोलला का. परमेश्वर काय म्हटला, त्यांचा काय कर, सर्वस्वी संहार कर, पूर्णपणे त्यांचा तू काय कर, नाश कर. आणि पुढे वचनामध्ये लिहिले आहे की त्यांची गय करू. आणि पुढे आम्ही बघतो की त्याने आगागाची गय केली, आगागाला मारलं नाही, आगागाला घेऊन आला. त्याचबरोबर काही जे पुष्ट होते प्राणो जनावर होते त्यांना तो घेऊन आला. कारण ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं, वचन 14 मध्ये 13 आणि 14. शमूएल शौलाकडे आला तेव्हा शौल त्यास म्हणाला, परमेश्वर आपले कल्याण करो, मी परमेश्वराची आज्ञा पाळली आहे. शमूएल म्हणाला, तर शेरडा मेंढराचे बेंबावणे आणि गुरांचे हंबरणे माझ्या कानी पडत आहे, याचा अर्थ काय. ओके, या ठिकाणी ज्या प्रकारे आम्ही बघतो प्राणो की शमूएल म्हणाला, तर शेरडा मेंढरांचे बेंबावणे आणि गुरांचे हंबरणे माझ्या कानी पडत आहे, याचा अर्थ काय. याचा अर्थ काय, हे जे मला ऐकू येत आहे ते काय आहे. ज्या प्रकारे शौल म्हणतो की मी तर परमेश्वराची आज्ञा पाळली आहे, परमेश्वराने मला सांगितलं की तू जाऊन अमालेकाचा संहार कर, मी संहार केला, मी परमेश्वराची आज्ञा पाळली. परंतु प्रियानो त्यावेळेस शमूएल म्हणतो की जे आवाज माझ्या कानावर पडत आहे, जे शेरडा मेंढऱ्यांचं जे हंबरणं आहे, बेंबावणं आहे, ते माझ्या कानावर पडत आहे, याचा अर्थ काय. याचा अर्थ हा आहे की तू अमालेकाचा पूर्ण नाश केला नाही. त्यांची गुरढोरं असेल, जी शेरडे मेंढरे आहे तू घेऊन आलेला आहेस, त्याचबरोबर तू आगागाला पण सोबत आणलेला आहे. आणि आम्ही बघतो प्रियानो की याच कारणामुळं आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचन 15 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं, शौल म्हणाला, लोकांनी ती अमालेकापासून आणलेली आहेत, आपला देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ बली अर्पण करण्यासाठी त्यांनी उत्तम मेंढरे व गुरे राखून ठेवली आहे, बाकी सर्वांचा आम्ही अगदी नाश केला. तो काय म्हणतो, आम्ही, म्हणजे त्याच्यामध्ये शौल पण काय आहे, सामील आहे की नाही. अगोदर तो म्हणतो की लोकांनी, पण नंतर तो आम्ही म्हणतो. आम्ही म्हटलं म्हणजे शौल त्याच्यामध्ये सहभागी होता. हालेलुया. परमेश्वर कुठे आम्हाला पकडेल सांगता येत नाही. बऱ्याचदा कधी आम्ही दुसऱ्याला दोष देतो की नाही, ह्या व्यक्तीमुळे असं आहे, त्या व्यक्तीचं मी ऐकलं, असं ऐकलं, तसं ऐकलं. परंतु परमेश्वर कुठल्या ना कुठल्या माध्यमातून जे सत्य आहे ते बाहेर आणतो प्रार्थना. कारण ज्या प्रकारे वचनामध्ये आम्ही बघतो की शौल म्हणाला, लोकांनी ती अमालेकापासून आणली आहे. लोकांना तो दोष देत आहे की ह्या लोकांनी आणले प्रभू, मी नाही आणलं. परंतु ज्यावेळेस तो शेवटी बोलत आहे प्राणो, शौल म्हणाला की लोकांनी ती अमालेकापासून आणली आहे, मी नाही आणली, माझा त्याच्यात काही भाग नाही, है की नाही. परंतु तो पुढे काय म्हणत आहे, आपला देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ बली अर्पण करण्यासाठी त्यांनी उत्तम मेंढरे व गुरे राखून ठेवली आहे. या ठिकाणी पण तो म्हणतो लोकांनी किंवा त्यांनी, परंतु शेवटच्या ठिकाणी तो काय म्हणत आहे, बाकी सर्वांचा आम्ही म्हणजे यात शौल आला, है की नाही, आला की नाही. या ठिकाणी पण मग त्याने असंच उच्चार केला असता की त्यांनी,
पण तो या ठिकाणी काय म्हणत आहे, आम्ही म्हणजे मग सगळे आलो. जर मी स्वतःला म्हटले मी तर मी एकटी येते, पण आम्ही किंवा आपण म्हटलं तर मी पण तुमच्या सामील होते की नाही. आम्ही जाऊ, आपण जाऊ, आहे की नाही, म्हणजे मी पण तुमच्या सामील होते, बरोबर आहे की नाही. मग यामध्ये शौल सामील झाला का नाही, म्हणजे शौलाचा पण यामध्ये हात होता की नाही. त्याच्या बोलण्यानेच ही गोष्ट क्लिअर केली की तो यामध्ये सामील होता. आणि याच कारणामुळे प्रियानो परमेश्वर त्याच्यावर नाराज झाला. आणि आम्ही बघतो प्रियानो की परमेश्वराने त्याला राजपदावरून झुगारून दिलं प्रियानो. आणि परमेश्वराला प्रियानो ह्या गोष्टीचा अनुताप झाला की मी शौलाला का इस्रायलाचा राजा म्हणून मी नियुक्त केलं. आणि त्यानंतर प्रियानो परमेश्वराने ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं, पहिले शमूएल 15 आणि 26. शमूएल शौलास म्हणाला, मी तुझ बरोबर परत येणार नाही, कारण तू परमेश्वराचा शब्द जुगारीला आहे आणि परमेश्वराने इस्रायलवरील राज्यपदावरून तुला जुगारीले आहे. या ठिकाणी ज्या प्रकारे आम्ही बघतो प्रियानो, शमूएल शौलास म्हणाला मी तुझ बरोबर परत येणार नाही, कारण तू परमेश्वराचा शब्द झुगारीला आहे आणि परमेश्वराने इस्रायलावरील राजपदावरून तुला झुगारीले आहे. ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या शब्दाला झुगारून देतो, देवाच्या वचनाला आम्ही झुगारून देतो, परमेश्वर पण आमच्यासोबत काय करतो. आम्ही जर परमेश्वराच्या वचनाचा आदर करतो तर परमेश्वर आमचा आदर करतो. कारण ज्या प्रकारे देवाचं वचन सांगतं की जो कोणी माझा आदर करतो त्याचा मी आदर करीन. आणि जो कोणी त्याच्या शब्दाला, त्याच्या वचनाला झुगारून देईल, परमेश्वर काय करील, काय करील सांगा. त्याच्या पण परमेश्वर काय करील, झुगारून देईल. म्हणून मी देवाच्या वचनाला कदापिही झुगारून देणार नाही. देवाच्या वचनाला प्रियानो आम्ही अत्यंत गांभीर्याने आदराने घेतलं पाहिजे. जर आम्ही देवाच्या वचनाला गांभीर्याने घेत नाही तर तो प्रभू पण आम्हाला गांभीर्याने घेणार नाही. हालेलुया. जसं आम्ही करू तसंच आम्हाला त्याचं प्रतिफळ मिळणार आहे. आणि आम्ही बघतो की या ठिकाणामध्ये जो शौल आहे प्रियानो, त्या शौलाला परमेश्वराने झुगारून दिलं. आणि परमेश्वराने प्रियानो आम्ही बघतो की ज्या प्रकारे देवाचं वचन 28 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की तेव्हा शमूएल त्यास म्हणाला, परमेश्वराने इस्रायलावरील तुझे राजपद तुझ्यापासून काढून घेऊ, ते तुझ्याहून जो बरा अशा तुझ्या एका शेजाऱ्याला दिले आहे. ज्यावेळेस परमेश्वराच्या एखाद्या आज्ञेला, परमेश्वराच्या वचनाला आम्ही झुगारतो, तुच्छ मानतो प्रियानो, परमेश्वराने दिलेली कामगिरी, परमेश्वराने दिलेली सेवा जर आम्ही पूर्णपणे करत नाही तर परमेश्वर आम्हाला पण काय करतो, बाजूला सारून देतो. कधी कधी आम्हाला असं वाटतं की जर मी नाही तर कदाचित देवाचं काम बंद पडेल. हालेलुया. परंतु नाही प्रियानो, परमेश्वर आपल्यापेक्षाही जे बरे आहेत, चांगले आहे, परमेश्वर त्यांना उभा करतो आणि परमेश्वर त्याचं काम पूर्ण करतो प्रियानो. परमेश्वराचं काम कोणामुळेही थांबत नाही. म्हणून जर परमेश्वर एखादी जबाबदारी, एखादी सेवकाई जर आम्हाला देतो प्रियानो, छोटी का होईना परंतु ती आम्ही परिपूर्णतेने करावी. परमेश्वराचा शब्द, परमेश्वराच्या ज्या आज्ञा आहे प्रियानो, त्या आम्ही परिपूर्णतेने पाळणं गरजेचं आहे. जर अर्धवट पाळल्या तर त्याचा लाभ होईल का. आम्ही बघतो की शौलाने पण जी कामगिरी केली परंतु ती कशी केली, अर्धवट केली. शब्द पाळला पण कसा पाळला, अर्धवट पाळला. गुरं मेंढरे आणलं, आगागाला आणलं आणि यामुळेच परमेश्वराने त्याला काय केलं, झुगारून दिलं. कधी कधी आम्ही करतो प्रियानो पण अर्धवट करतो. हालेलुया. कधी कधी आम्ही शब्द पाळतो पण तो शब्द आम्ही अर्धवट पाळतो, पूर्णपणे पाळत नाही. मग त्याचा कुठलाही उपयोग आम्हाला होत नाही. आणि जर आम्ही देवाच्या शब्दाला झुगारून देतो तर परमेश्वर पण आम्हाला काय करतो, त्या पदावरून, त्या सेवकाईवरून परमेश्वर आम्हाला झुगारून देतो. इथून प्रियानो मी बघतो की शौलाचा जो भाग आहे तो संपला. आणि पुढे परमेश्वराने शौलाला सांगितलं, शमूएलाला सांगितलं, शौलाला पण सांगितलं की मी एक नवीन राजा आता काय करणार आहे, तयार करणार आहे. आणि परमेश्वराने तुझं जे राज्य, शौलाला सांगितलं की तुझं जे राज्य आहे ते परमेश्वराने तुझ्यापेक्षा जो बरा आहे. हालेलुया. म्हणजे परमेश्वर तुलना करतो प्रिया, बरा किंवा वाईट, आहे की नाही.
परमेश्वराची तुलना खूप महत्वाची असते प्राणो. आणि या ठिकाणी प्राणो ज्या प्रकारे देवाचं वचन सांगतं तेव्हा शमूवेल त्यास म्हणाला, परमेश्वराने इस्रायलवरील तुझे राजपद तुझ्यापासून काढून घेऊन ते तुझ्याहून जो बरा अशा एका शेजाऱ्याला दिले आहे. जर ती कामगिरी आम्ही पूर्णपणे पार पाडत नाही तर परमेश्वर आम्हाला बाजूला सारून देतो आणि आमच्या ठिकाणी दुसऱ्याला उभा करतो आणि त्याचं काम पूर्ण करून घेतो. हालेलुया. सो शौलाच्या जीवनातून ही गोष्ट आम्ही शिकू शकतो प्राणो. जर आम्हाला वाटत असेल की आम्हाला राजपद प्रभूने दिलेलं आहे, त्याचं पुत्र त्याचं कन्याचं पद परमेश्वराने आम्हाला दिलं आहे, तर आम्हाला परमेश्वराच्या आज्ञा, परमेश्वराचे विधी, परमेश्वराचे नियम, परमेश्वराचे शब्द, परमेश्वराचं वचन आम्हाला पूर्णपणे पाळायचं आहे. हालेलुया. तरच आम्ही आमच्या पदावर कायम टिकून राहू प्राणो. नाही तर परमेश्वर म्हणशील आता तू जा, है की नाही, आता मी दावीदाला राजपदावर बसवणार. आम्हाला वाटतं का आमच्या बाबतीत असं व्हावं? नाही वाटत ना. आम्हाला काय करायचं आहे? हे याच्यासाठीच लिहून ठेवलेलं आहे की ह्या गोष्टी आमच्या जीवनात होऊ नये. आम्ही सावध व्हावं, की नाही. शौलाच्या जीवनात व्हावं झालंय, हे आमच्या जीवनात होऊ नये यासाठीच प्राणो ह्या सर्व गोष्टी लिहून ठेवण्यात आल्या आहेत. आणि पुढे प्राणो आम्ही बघतो की या ठिकाणी जो शाऊल आहे त्या शौलाचा पाठ संपला आणि आता प्राणो एक नवीन सुरुवात परमेश्वर करत आहे. ज्या प्रकारे पहिले शमूएल 16:1 आणि 2 आम्ही वाचूया. मग परमेश्वराने शमूवेलास म्हटले, मी शौलास इस्रायलाच्या राज्यपदावरून झुगारून दिले आहे, तर तू त्याच्यासाठी कोठवर शोक करीत राहणार. शिंगात तेल भरून चल, मी तुला इशाय बेथलेहेमकर याचकडे पाठवितो, कारण मी त्याच्या एका पुत्रास माझ्याकरिता राजा निवडलेले आहे. शमूवेल म्हणाला, मी जाऊ कसा? शौलाने हे ऐकले तर तो मला जीवे मारील. तेव्हा परमेश्वर म्हणाला, तू आपल्या बरोबर एक कालवड घेऊन जा आणि सांग की मी परमेश्वराप्रित्यर्थ यज्ञ कराव्यास आलो आहे. ओके. या ठिकाणी ज्या प्रकारे आम्ही बघतो की शौलाला परमेश्वराने झुगारून दिलेला आहे आणि प्राणो आम्ही बघतो की जो शमूवेल आहे प्राणो, शमूएल संदेष्टा जो आहे प्राणो, तो अनेक दिवस प्राणो विलाप करत होता, परमेश्वरासमोर रडत होता. त्यानंतर आम्ही बघतो की मग परमेश्वराने शमूवेलास म्हटले, मी शौलास इस्रायलाच्या राजपदावरून झुगारून दिले आहे, तर तू त्याच्यासाठी कोठवर शोक करीत राहणार. शिंगात तेल भरून चल, मी तुला इशाय बेथलेहेमकर याचकडे पाठवितो, कारण मी त्याच्या एका पुत्रास माझ्याकरिता राजा निवडले आहे. हालेलुया. सो आम्ही बघतो की प्राणो या ठिकाणी दाविदाचा अभिषेक करण्यासाठी परमेश्वर शमूएलाला सांगत आहे की तू बेथलेहमामध्ये जा, त्या ठिकाणी मी एका व्यक्तीला निवडलेला आहे आणि तू त्याला अभिषेक कर इस्रायलाचा राजा होण्याकरिता. सो प्राणो आम्ही बघतो की प्रत्येक जे राजे झाले त्यांच्या राजासोबत प्राणो परमेश्वराने कुठले तरी संदेष्टे ठेवले. शमूएला हा शौलाच्या काळात होता, संदेष्टा म्हणून काम केलं. आणि आम्ही बघतो की दाविदाच्या काळामध्ये पण शमूएलाने त्याला मार्गदर्शन केलं, परंतु शमूएल मरण पावल्यानंतर गाद आणि नाथान या संदेष्टांनी प्राणो त्याला परमेश्वराकडून जे मार्गदर्शन यायचं त्याचं मार्गदर्शन त्यांनी केलं. गाद आणि नाथान आणि काही काळापर्यंत शमूएलाने त्याचं मार्गदर्शन केलं. सो आम्ही बघतो की प्राणो ज्या प्रकारे पहिला आम्ही बघतो की जो अभिषेक दाविदाचा झाला, आम्ही बघतो की दाविदाचे एकूण 3 अभिषेक झाले. किती अभिषेक झाले? शौलाचा एकदाच झाला, है की नाही, कुपीने, ज्यावेळेस शौल शमूएलाकडे आला. परंतु प्राणो दाविदाच्या बाबतीमध्ये एक महत्त्वपूर्ण गोष्ट आम्हाला पाहायला मिळते की एकूण 3 वेळेस, किती वेळेस? 3 वेळेस कोणाचा अभिषेक झाला? दाविदाचा. आणि शौलाचा किती वेळेस झाला? एकदाच. आम्ही बघतो की प्राणो ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं की या ठिकाणी वचन 16 मध्ये आणि वचन अध्याय 16 वचन 12 ते 13, त्याने बोलाविणे पाठवून त्यास आणले. त्याचा वर्ण तांबूस, डोळे सुंदर व स्वरूप मनोहर होते. तेव्हा परमेश्वराने त्यास म्हटले, उठ, त्यास अभिषेक कर, हाच तो आहे. मग शमूएलाने तेलाचे शिंग हाती घेऊन त्याच्या भावामध्ये त्यास अभिषेक केला.
आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठाई जोराने संचरू लागला. ओके, या ठिकाणी आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की त्याने बोलाविने पाठवून त्यास आणले, त्याचा वर्ण तांबूस, डोळे सुंदर व स्वरूप मनोहर होते. तेव्हा परमेश्वराने त्यास म्हटले, उठ, त्यास अभिषेक कर, हाच तो आहे. हालेलुया. सो हा पहिला अभिषेक आहे, शमूवेलाने केलेला पहिला अभिषेक आहे. मग शमूवेलाने तेलाचे शिंग हाती घेऊन त्याच्या भावामध्ये त्यास अभिषेक केला आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठाई जोराने संचारू लागला. नंतर शमूवेल उठून रामास गेला. आम्ही बघतो की परमेश्वराचा जो आत्मा आहे प्राणो, तो दाविदाच्या ठाई उतरला. परंतु वचन 14 मध्ये जर आम्ही बघितलं प्राणो, इकडे परमेश्वराचा आत्मा शौला सोडून गेला. हालेलुया. एका व्यक्तीमध्ये देवाचा आत्मा आला आणि एका व्यक्तीला सोडून गेला. हालेलुया. ज्यावेळेस परमेश्वर पण आम्हाला झुगारून देतो प्राणो, ज्यावेळेस परमेश्वराच्या वचनाला आम्ही तुच्छ मानतो प्राणो, परमेश्वर आम्हाला अभिषिक्त करतो, परमेश्वर त्याच्या वरदानाने त्याच्या सामर्थ्याने आम्हाला भरवतो. परंतु ते वरदान, ते सामर्थ्य, तो अभिषेक जर आम्ही टिकून ठेवू शकत नाही आणि काही कारणाच्या द्वारे, अवज्ञेमुळे जर प्राणो आम्ही परमेश्वराच्या विरोधात आम्ही जातो, एखादा अपराध आमच्याकडून होतो, त्यावेळेस परमेश्वर ज्यावेळेस अनुताप पावतो, ज्यावेळेस परमेश्वर आमच्यावर नाराज होतो, त्यावेळेस परमेश्वर त्याचा आत्मा आमच्यातून काय करतो? काढून घेतो. हालेलुया. देण्याचं काम पण परमेश्वराचं आहे, घेण्याचं काम पण परमेश्वराचं आहे आणि टिकवण्याचं काम कोणाचं आहे? टिकवण्याचं काम कोणाचं आहे? आपलं आहे, हे की नाही? जो देऊ शकतो ते त्याच्या आत्म्याला वापसही घेऊ शकतो. कारण ज्या प्रकारे या ठिकाणी देवाचं वचन स्पष्टपणे सांगतं की इकडे परमेश्वराचा आत्मा, कोणाचा आत्मा? ज्यावेळेस प्राणो आम्ही बघतो की शमूवेलाने कुपी ओतली प्राणो, देवाचा आत्मा शौलाच्या ठाई आला होता, देवाचं सामर्थ्य त्याच्या ठाई आलं होतं, तो एक देवाचा अभिषिक्त म्हणून ओळखला जात होता. परंतु फक्त प्राणो त्याने देवाचा शब्द पूर्णपणे पाळला नाही. परमेश्वर अनुताप पावला, परमेश्वर नाराज झाला. ज्या वेळेस परमेश्वर नाराज होतो प्रियानो, ज्या वेळेस परमेश्वराला पस्ताव होतो की का हे मी का केलं, त्यावेळेस प्रियानो आम्ही बघतो की देव त्याच्या आत्म्याला आमच्यातून काढून घेतो प्रियानो. म्हणून प्रियानो, आत्मा मिळवणं, अभिषेक मिळवणं खूप सोपी गोष्ट आहे, वरदान मिळवणं पण खूप मोठी गोष्ट आहे प्रियानो, परंतु ते टिकून ठेवणं हे खूप अवघड आहे. हालेलुया. बऱ्याचदा प्राण लोक वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला सांगतील प्राण, परंतु आम्हाला लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. आम्ही बघतो की शौलाला लोकांनी सांगितलं असेल की गुरढोर ठेव, आपण हे आपल्या परमेश्वराला अर्पण करू, हे देवाच्या सेवेसाठीच आपण उपयोगात आणू. परंतु परमेश्वराला अमालेकाचं काही एक घ्यायचं नव्हतं प्राण. हालेलुया. परमेश्वराला ज्याच्याकडून घ्यायचं परमेश्वर त्याच्याकडूनच घेतो प्राण, सगळ्यांकडून घेत नाही. नामानाने इतका मोठा नजराना आणला होता. अलिशाने म्हटलं की परमेश्वराच्या जीविताची शपथ, मी यातलं काही एक घेणार नाही. एकीकडं प्राणो इतकं मोठी समृद्धी, इतकं मोठे प्राणो भेट वस्तू, इतकं मोठं नजराना प्राणो मी बघतो की अलिशा नाकारतोय, आणि एकीकडे एलिया एक छोट्याशा भाकरीचा तुकडा एका स्त्रीला मागतोय. हालेलुया. किती मोठा फरक आहे बघा. सोनं चांदीच्या थैल्या भरून नामान आला होता, है की नाही? परमेश्वराने सांगितलं असं की नाही, तू त्याचं घ्यायचं नाही. परंतु एलियाला परमेश्वराने सांगितलं की जा, सारफत नगरातल्या विधवेकडे जा, तुझ्या उदरनिर्वाहाची सोय करण्यासाठी मी तिची निवड केली आहे. सो जर परमेश्वर आमच्याकडून घेण्याची अपेक्षा करत आहे प्राणो, जरी आमच्याकडे थोडं आहे, परंतु परमेश्वराने आमची निवड केली आहे की आमच्याकडून काहीतरी घ्यावी, तर यामध्ये आमची खूप मोठी धन्यता आहे प्राणो. हालेलुया. कारण परमेश्वर सर्वांकडूनच घेत नाही. हालेलुया. कितीही मोठा नजराना, कितीही मोठी लूट असू द्या प्राणो, परमेश्वराने ठरवलं की नाही घ्यायचं, तर परमेश्वर त्याच्या सेवकाला एक सुतळीचा तोडा देखील घेऊ देत नाही. हालेलुया.
जर परमेश्वर आमची निवड करतो की आम्ही प्रभूसाठी काहीतरी द्यावं प्रियानो, आणि देव जर आमच्याकडून अपेक्षा करतो तर हे आमच्यासाठी एक आशीर्वादाचं माध्यम आहे प्रियानो. परमेश्वराने प्रियानो आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं, एखाद्या व्यक्तीकडून जर परमेश्वराला घ्यायचं असेल तर प्रियानो परमेश्वर स्वतः त्याच्या सेवकाला सांगतो की तू माग, ह्या व्यक्तीला माग, ही व्यक्ती मी निवडलेली आहे. परंतु एखाद्या व्यक्तीकडून परमेश्वराला कुठलीही गोष्ट घ्यायची नसेल तर परमेश्वर त्याच्या सेवकाला सांगतो की नाही, तू याला स्पष्ट नाकार दे, या व्यक्तीचं मला काही एक नकोय. जरी ती व्यक्ती श्रीमंत आहे. आम्ही बघतो की एका संदेष्टाला परमेश्वर याराबामाकडे पाठवतो आणि परमेश्वर त्याला म्हणतो की त्या ठिकाणी तू जाशील, त्या ठिकाणी तुला पाणी पण घ्यायचं नाही, तिथे तुला नाश्ता पण करायचा नाही, काहीच घ्यायचं नाही. हालेलुया. म्हणजे परमेश्वर पाणी सुद्धा पिऊ देत नाही. विचार करा प्रियानो. परंतु प्रियानो, सारफत नगरातली विधवा किती धन्य महिला म्हणावी प्रियानो, की परमेश्वर एलियासारख्या आत्म्याचा भरलेल्या व्यक्तीला प्रियानो एक अग्नीच्या संदेशाला तिच्याकडे परमेश्वर पाठवत आहे प्रियानो. देवाच्या लोकही आमच्याकडे ज्यावेळेस येतात आणि एखादी गोष्ट मागतात प्रियानो, तर देवाची निवड आहे की यामागे परमेश्वराचा हेतू आहे की आम्हाला आशीर्वादित करायचं आहे, आमच्या परिस्थितीला बदलायचं आहे, आमच्या तेलाला आशीर्वादित करायचं आहे, आमच्या पिठाला आशीर्वादित करायचं आहे. हालेलुया. हा विचार कधीच करू नका की माझ्याकडे इतकं थोडं आहे, मी यातून कसं देऊ. कारण जे तुमचं थोडकं आहे त्यातूनच परमेश्वराला हवंय, कारण त्या थोडक्यालाच परमेश्वराला बहुगुणित करायचं आहे, परमेश्वराला वाढवायचं आहे, परमेश्वराला बरकत द्यायची आहे. त्या तेलाच्या कुपीत ज्याचं थोडंसं तेल आहे, परमेश्वराला तिला पूर्णपणे भरून टाकायचं आहे. जे मडकं थोडंसंच भरलेलं आहे, जे रिकामं आहे, त्याला परमेश्वराला भरायचं आहे. म्हणून परमेश्वर तुमच्याकडून मागणी करतो प्रियानो. जर परमेश्वर एलियाच्या द्वारे प्रियानो आम्ही बघतो की कावळ्याच्या द्वारे एलियाचं पोषण करू शकतो, तर त्याच्या सेवकाला प्रियानो भरू शकणार नाही काय? जो इतक्या मोठ्या प्रमाणात लावे पक्षी देऊ शकतो, जो स्वर्गातील मान्ना देऊ शकतो प्रियानो, तर परमेश्वर एका संदेशाचं भरण पोषण करू शकणार नाही का? ज्याने इतक्या दिवस इस्रायल लोकांना त्या स्वर्गातला मान्ना दिला प्रियानो, तर परमेश्वर त्याच्या सेवकांची प्रियानो एक वेळेची गरज पण परमेश्वर भागू शकणार नाही का? इतका त्याचा हात तोकडा आहे का प्रियानो? जो प्रभू खडकातून पाणी देऊ शकतो तो त्याच्या सेवकाला पाणी देऊ शकत नाही का? हालेलुया. तो करण्यासाठी समर्थ आहे प्रियानो. त्याचा हात इतका तोकडा नाही. परंतु जर परमेश्वर त्या गोष्टी करण्यासाठी जर आम्हाला निवडतो तर यामागे हेतू हाच आहे की देवाला आमच्या परिस्थितीला बदलायचं आहे. त्या ठिकाणी अनेक स्त्रिया असतील प्रियानो, अनेक विधवा असतील, पण प्रभूने प्रियानो आम्ही बघतो की एलियासाठी एक विशिष्ट स्त्रीच निवडली होती की तू तिच्याकडेच जा. जगात आज अनेक लोक आहे, परंतु देवाने त्यातून आम्हाला निवडलेलं आहे प्रियानो. हालेलुया. कदाचित कित्येक गरीब असतील, परंतु त्या आज इथे नाही, परंतु आम्ही आहोत प्रियानो, कारण देवाला आमच्या परिस्थितीला बदलायचं आहे. हालेलुया. सो आम्ही बघतो की प्रियानो ज्या प्रकारे जो पहिला दाविदाचा जो अभिषेक झाला प्रियानो तो शमूवेलाच्या द्वारे झाला. हा एक पहिला अभिषेक आहे. आणि आम्ही बघतो की पुढे ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं की परमेश्वराचा आत्मा शौला सोडून गेला आणि परमेश्वराकडून एक दुरात्मा त्यास बाधा करू लागला. आम्ही बघतो की प्रियानो ज्यावेळेस आम्ही देवाच्या विरोधात जातो प्रियानो, परमेश्वराच्या आज्ञा आम्ही पूर्णपणे पालन करत नाही, तेव्हा देवाचा आत्मा काय होतं, आम्हाला सोडून जातो. म्हणजे आम्हाला आज्ञा पूर्णपणे पालन करायच्या आहे, अर्धवट नाही. आणखी प्रियानो दुसरा जो अभिषेक झाला प्रियानो, दुसरे सॅम्युएल याचा दुसरा अध्याय वचन 14. तेव्हा अब्नेर योवाबास म्हणाला, तरुण पुरुषांनी उठून आपल्या पुढे 2 हात खेळावे. दुसरे शमूएल याचा दुसरा अध्याय 5वा अध्याय वचन 1. शमूएल 5.
मग इस्रायलाचे सर्व वंश हेब्रोनास दाविदाकडे येऊन म्हणाले, पहा, आम्ही आपल्या हाडा माणसाचे आहो. वाचा. गतकाली शौल आम्हावर राजा असता इस्रायल लोकांची ने-आण करणारे पुढारी आपणच होता. आणि परमेश्वर आपणाला म्हणाला होता की माझी प्रजा इस्रायल हिचा मेंढपाळ व अधिपती तूच होशील. या ठिकाणी ज्या प्रकारे आम्ही बघतो प्रियानो, या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, मग इस्रायलाचे सर्व वंश हेब्रोनात दाविदाकडे येऊन म्हणाले, पहा, आम्ही आपल्या हाडामासाचे आहो. गतकाळी शौल आम्हावर राजा असता इस्रायल लोकांची ने-आण करणारे पुढारी आपणच होता. आणि परमेश्वर आम्हाला म्हणाला होता की माझी प्रजा इस्रायल हिचा मेंढपाळ व अधिपती तूच होशील. या प्रकारे इस्रायलाचे सर्व वडीलजन हेब्रोनात राजाकडे आले आणि दावीद राजाने त्याच्याशी हेब्रोनात परमेश्वरासमोर करार केला आणि त्यांनी दाविदाला अभिषेक करून इस्रायलावर राजा नेमले. हालेलुया. सो आम्ही बघतो की हा एक दाविदाचा हा एक अभिषेक आहे. पहिला अभिषेक जो झाला प्रियानो, तो अभिषेक आम्ही बघतो की कोणाच्या द्वारे झाला? शमूएलाच्या द्वारे झाला. आणि आम्ही बघतो की प्रियानो, हा जो आहे हा तिसरा अभिषेक आहे. पण दुसरा अभिषेक 2 शमूएलाचा 2 अध्याय वचन 1 ते 4. यानंतर दाविदाने परमेश्वरास प्रश्न विचारिला की मी यहुदाच्या एखाद्या नगरात जाऊ काय? परमेश्वराने म्हटले, जा. दाविदाने विचारले, कोणीकडे जाऊ? त्याने म्हटले, हेब्रोनास जा. मग दावीद इज्रेलीन अहिवाम आणि नाबालाची स्त्री कमरेलीन अबिगैल या आपल्या 2 स्त्रियांसह तेथे गेला. त्याप्रमाणेच दाविदाबरोबर जे पुरुष होते त्या सर्वांस आपापल्या कुटुंबासह त्याने बरोबर नेले व ते हेब्रोनाच्या गावात जाऊन राहिले. यहुदी लोकांनी तेथे जाऊन दाविदास अभिषेक करून यहुदाच्या वंशाचा राजा नेमिले. ओके. या ठिकाणी आम्ही बघतो की पहिला जो अभिषेक झाला तो शमूएलाने केला. कुठे केला? बेथलेमामध्ये. आणि दुसरा जो अभिषेक आहे हा आम्ही बघतो की दावीद यहुदा राष्ट्राचा राजा होतो. हा जो अभिषेक झाला हा यहुदा राष्ट्रात झाला. ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की यहुदी लोकांनी तेथे जाऊन दाविदास अभिषेक करून यहुद्याच्या वंशाचा राजा नेमिले. आम्ही बघतो की प्राणो, ज्या प्रकारे शौल झाल्यानंतर दावीद झाला आणि दावीद इस्रायलाचा पण राजा म्हणून नियुक्त झाला. त्याचबरोबर प्राणो यहुद्यांचा राजा पण नियुक्त झाला. परंतु या ठिकाणी आम्ही बघतो की पर्टिक्युलर यहुदी जे लोक आहे प्राणो, त्या यहुदी लोकांनी त्यांना यहुदा राष्ट्राचा, यहुदा वंशाचा राजा नेमला. हा दुसरा अभिषेक. पहिला अभिषेक बेथलेममध्ये झाला आणि दुसरा यहुदा राष्ट्रामध्ये झाला. आणि तिसरा जो अभिषेक झाला तो वचन 5 मध्ये वाचा. 2 शमूएल 5 अध्याय वचन 1 ते. ओके. 2 शमूएल 5 अध्याय वचन 3. या प्रकारे इस्रायलाचे सर्व वडीलजण हेब्रोनात राजाकडे आले आणि दावीद राजाने त्यांच्याशी हेब्रोनात परमेश्वरासमोर करार केला आणि त्यांनी दाविदाला अभिषेक करून इस्रायलवर राजा नेमिले. ओके. पहिला जो अभिषेक झाला तो कुठे झाला? यहुदाच्या राष्ट्रामध्ये, बेथलेममध्ये. दुसरा यहुदाच्या राष्ट्रामध्ये. आणि तिसरा कुठे झाला? हेब्रोन. कुठे? जोरात म्हणूया, हेब्रोन. म्हणजे 3 वेळेस. किती वेळेस अभिषेक झाला? 3 वेळेस. आणि आम्ही बघतो की प्राणो त्याने अनेक प्रकारच्या लढाया बलिष्ठांसोबत केल्या. अनेक चांगल्या प्रकारचे काम प्राणो त्याने केले. त्याचबरोबर मंदिराची प्राणो आम्ही बघतो की जी जागा नियुक्त केली प्राणो ती दाविदानेच केले. आणि त्याने त्याच्या कारकिर्दीमध्ये प्राणो अनेक चांगल्या प्रकारचे काम केले. फक्त उरिया हित्तीची स्त्रीचं जे प्रकरण होतं ते सोडून त्याने कुठल्याही प्रकारचं पाप दाविदाने आपल्या जीवनामध्ये केलं नाही. फक्त एकच चूक त्याच्याकडून झाली आणि परमेश्वराने त्याचंही शासन त्याला केलं. माहिती याच्याबद्दल? ओके, ठीक आहे. सुप्रियांनो, आम्ही बघतो की एकूण 33 वर्ष दाविदाने प्राणो राज्य केलं.
आणि ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं, पहिले राजे याचा 2 अध्याय वचन 11, पहिले राजे 2:11. दाविदाने इस्रायलवर 40 वर्ष राज्य केले. 7 वर्षे हेब्रोनात व 33 वर्ष यरुशलेमेत राज्य केले. या ठिकाणी प्राणो ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं, वचन 10 पासून, नंतर दावीद आपल्या पितराजवळ जाऊन निजला, त्यास दावीदपुरात मुठ माती दिली. दाविदाने इस्रायलावर 40 वर्ष राज्य केले. 7 वर्ष हेब्रोनात व 33 वर्ष यरुशलेमेत राज्य केले. मग शल्मोन आपला बाप दावीद याच्या गादीवर बसला. त्याने आपल्या राज्यास चांगली बळकटी आणली. सो आम्ही बघतो की प्राणो त्याने इस्रायलामध्ये 40 वर्ष राज्य केलं. हेब्रोनात ज्यावेळेस त्याला हेब्रोनाचा प्राणो अभिषेक केला गेला हेब्रोनात, त्यावेळेस त्याने त्या ठिकाणी 7 वर्ष प्राणो आम्ही बघतो की राज्य केलं. त्यानंतर 33 वर्ष त्याने यरुशलेमेत राज्य केलं. म्हणजे आम्ही बघतो की यहुदियांचं पण राज्यत्व करता तोच होता, त्याचबरोबर इस्रायलचा पण राज्य करता, म्हणजे ह्या दोन्ही मिश्र यहुदा आणि इस्रायल दोन्हीचाही राज पण आम्ही बघतो की दाविदाने केलं. आणि त्यानंतर आम्ही बघतो की पुढे चालून शल्मोनाने पण दाविदाच्या गादीवर बसल्यानंतर त्याने इस्रायलावर राज्य केलं आणि यहुद्यांवर राज्य केलं. ज्या प्रकारे आम्ही बघतो की वचन आम्हाला सांगतं 12 मध्ये, मग शल्मोन आपला बाप दावीद याच्या गादीवर बसला, त्याने आपल्या राजास चांगली बळकटी आणली. म्हणजे शौल आणि दावीद याने इस्रायल आणि यहुदी म्हणजे मिश्र जो समुदाय आहे त्याच्यावर राज्य केलं. परंतु शल्मोनानंतर जो रहबाम आणि याराबाम आला, याच्यानंतर यहुदामध्ये आणि इस्रायलमध्ये विभाजन झालं. हे 3 जे राजे झाले, शौल, दावीद आणि शल्मोन, याने एकत्र राज्य केलं. ह्या तिघांनी इस्रायल यहुदा सगळं मिळून राज्य केलं. पण क्लासिफिकेशन कुठून झालं? जो याराबाम आला, आम्ही बघतो की तो याराबाम नाबाट पुत्र आहे आणि शल्मोनाचा मुलगा रहबाम यांच्यापासून प्राणो विभाजन, म्हणजे यहुदा वंश वेगळा झाला आणि इस्रायल वंश वेगळा झाला आणि यांचे राजे पण वेगवेगळे झाले. ज्या प्रकारे आम्ही बघतो प्राणो की शल्मोन, या शल्मोन नावाचा अर्थ आहे शांतता प्रिय, आणि दाविदाच्या नावाचा अर्थ काय आहे? प्रिय. आणि शौलाच्या नावाचा अर्थ काय आहे? प्रार्थना करणे किंवा मागणे. ठीक आहे. आणखी प्राणो ज्या प्रकारे आम्ही बघतो वचन आम्हाला सांगतं, पहिले राजे याचा 1 अध्याय वचन 34, तेथे सादोक याजक व नाथान संदेष्टा यांनी त्यास अभिषेक करून इस्रायलवर राजा नेमावे आणि कर्णा वाजवून शल्मोन राजा चिराई हो असे पुकारावे. ओके. या ठिकाणी ज्या प्रकारे आम्ही बघतो प्राणो, ज्यावेळेस दावीद मरण पावला प्राणो, त्यानंतर आम्ही बघतो की दावीद मरण पावल्यानंतर आम्ही बघतो की जो शल्मोन आहे तो शल्मोन दाविदाच्या गादीवर बसला. ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं प्राणो वचन 34 मध्ये की तेथे सादोक याजक व नाथान संदेष्टा यांनी त्यास अभिषेक करून इस्रायलावर राजा नेमावे आणि कर्णा वाजून शल्मोन राजा चिरायू हो असे पुकारावे. या ठिकाणी प्राणो आम्ही बघतो की जो शल्मोन राजा आहे त्याचा काय झाला? अभिषेक झाला. आणि तो अभिषेक कोणी कोणी केला? सादोक याजक आणि नाथान संदेष्टा. दाविदाचा अभिषेक कोणी केला? शमूवेलाने. आणि नंतर हेब्रोनामध्ये यहुदी लोकांनी, आणि नंतर ओके. आणि आम्ही बघतो की ज्या प्रकारे या ठिकाणी वचन आम्हाला सांगतं की जो शल्मोन राजा आहे त्या शल्मोन राजाचा जो अभिषेक केला तो कोणी केला? सादोक याजक आणि नाथान संदेष्टा. आलं लक्षात? म्हणजे ह्या राजांच्या कारकिर्दीमध्ये वेगवेगळे राजे होते. आहाबाच्या काळामध्ये त्याला क्रॉस करण्यासाठी कोण होता? एलिया. आहाबाच्या काळामध्ये, बरोबर. म्हणजे प्रत्येक राजाच्या कारकिर्दीमध्ये परमेश्वराने एक एक संदेष्टा, एक एक लोक ठेवले होते. रहबाम याराबाम यांच्या काळामध्ये कोण होता? अहिया संदेष्टा. आम्ही बघतो की प्राणो ज्या प्रकारे शल्मोन जो आहे तो प्राणो तारुण्यात
परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जगला, अनेक चांगल्या प्रकारची कामं त्याने केली. त्याचा सगळ्यात प्रसिद्ध न्याय आम्हाला पाहायला मिळतो प्रियानो. ज्या 2 स्त्रिया त्याच्याकडे येतात एक मृत मूल घेऊन, तो प्रसिद्ध न्याय आम्हाला बायबलमध्ये बघायला मिळतो प्रियानो. त्याचबरोबर मंदिराचं समर्पण आहे. त्याचबरोबर प्रियानो आम्ही बघतो की परमेश्वराने त्याला 2दा दर्शन दिलं, आणि त्याचबरोबर मंदिरात कोष आणणं आणि अनेक अशा चांगल्या गोष्टी प्रियानो आम्ही बघतो की शलोमोन राजाच्या जीवनामध्ये घडल्या. परंतु आम्ही बघतो की ज्यावेळेस तो म्हातारा झाला, तरुणपणामध्ये त्याने चांगलं कामं केली, परंतु ज्यावेळेस तो म्हातारा झाला त्यावेळेस तो अन्य देवताकडे वळला. कधी कधी असं होतं की तारुण्यात बिघडतात, है की नाही? जास्त असंच होतं की तारुण्यात बिघडतात, म्हातारे झाल्यानंतर ते सुरळीत होतात, है की नाही? परंतु शलोमोनाच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस तो तारुण्यात होता त्यावेळेस त्याने सगळं व्यवस्थित केलं. परमेश्वराच्या मंदिरासाठी सगळ्या गोष्टी केल्या, मंदिराची उभारणी केली, राजवाडे बांधले, इमारती बांधल्या, घोड्यांचा व्यापार केला, अनेक गोष्टी प्रियानो त्याने केल्या. परमेश्वराच्या मंदिराला अत्यंत सुशोभित त्याने केलं. खूप चांगल्या गोष्टी प्रियानो आम्ही बघतो की शलोमोन राजाने केल्या. परंतु ज्यावेळेस प्रियानो आम्ही बघतो की त्याने अन्य स्त्रियांशी विवाह केला, वेगवेगळ्या स्त्रियांशी विवाह केला, आणि त्या स्त्रियांनी प्रियानो आम्ही बघतो की त्याचं जे मन आहे ते त्यांच्या देवताकडे लावलं. आम्ही बघतो की प्रियानो फारोच्या कन्येशी विवाह केला, त्याचबरोबर अनेक स्त्रियांशी विवाह केला. त्याच्या किती पत्नी होती सांगता येईल का? उपपत्नी, आणि काही स्कॉलर म्हणतात आणखी पण होत्या की दासदासी कदाचित उपपत्नी पण असतील असं काही म्हणतात. परंतु बायबलमध्ये दिलेलं आहे ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं, पहिले राजे याचा 11वा अध्याय वचन 2 आणि 3. या राष्ट्राविषयी परमेश्वराने इस्रायल लोकांस सांगितले होते की तुम्ही त्यांच्याशी व्यवहार करू नये व त्यांनी तुमच्याशी व्यवहार करू नये, कारण ते खात्रीने तुमची मने आपल्या देवांकडे वळवितील. त्याच्या 700 राण्या व 300 उपपत्नी होत्या, त्याच्या बायकांनी त्याचे मन बहकविले. या ठिकाणी ज्या प्रकारे आम्ही बघतो प्रियानो, त्याच्या 700 राण्या, किती राण्या होत्या? 700, आणि 300 उपपत्नी होत्या, त्याच्या बायकांनी त्याचे मन बहकविले. शलोमोन म्हातारा झाला. शलोमोन कसा झाला? म्हातारा झाला. तेव्हा त्याच्या बायकांनी त्याचे मन अन्य देवाकडे वळविले. विचार करा प्रियानो, नीतिसूत्र लिहिणारा, सगळ्यात शहाणा, सगळ्यात ज्ञानी त्याला म्हटलेलं आहे. त्याच्यासारखं शहाणपण कोणाकडे नव्हतं. परंतु म्हातारपणामध्ये त्याच्या बायकांनी त्याचं काय केलं? मन वळवलं. इतकी मॅच्युरिटी आली है की नाही? इतकं वयाने मोठा झाला, म्हातारा झाला, परंतु त्याच्या स्त्रियांनी काय केलं? त्याचं मन बहकवलं. असंच होतं कधी कधी. अनेक प्रियानो, काही पती परमेश्वरामध्ये असतात, परंतु जर विधर्मी स्त्रिया त्यांच्या जीवनामध्ये आल्या किंवा विधर्मी स्त्रियांशी ज्यावेळेस त्यांचा विवाह होतो तेव्हा त्या स्त्रिया काय करतात? त्यांना आपल्या देवताकडे नेतात. असं असे अनेक गोष्टी आम्ही आमच्या नजरेने बघितलेल्या आहे की प्रियानो, जर तो मुलगा जर प्रभूमध्ये आहे आणि मुलगी जर विधर्मी आहे, ख्रिस्तावर विश्वास न ठेवणारी आहे, तर प्रियानो त्या काय करतात? आपल्या पतीला भुरळ पाडून ज्या देवाची ते उपासना करतात त्याच्याकडे त्या घेऊन जातात. आहाबाच्या बाबतीत आम्ही बघतो, इस्रायलचा राजा लग्न कोणाशी केलं? इजबेलशी, बालाची पुजारी. आणि मग काय केलं? काय झालं? काय झालं? पूर्ण घराण्याचा नाश झाला. आहाबाचं पूर्ण घराणं समोर नष्ट. इजबेल पण त्यात मरण पावली. असे कित्येक उदाहरणं आम्ही बायबलमध्ये बघतो की प्रियानो, स्त्रियांनी मन वळवलं आणि आम्ही बघतो की त्यामुळं त्यांच्या पतींचा देखील नाश झाला. म्हणून प्रियानो, एक पत्नी आपल्या पतीसाठी खूप महत्त्वाची भूमिका करते प्रियानो. आणि जर ती परमेश्वराच्या भयात आहे तर निश्चित ही त्या व्यक्तीसाठी, त्या पतीसाठी एक परमेश्वराची देणगी आहे प्रियानो. हालेलुया. आम्ही बघतो की प्रियानो, ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की शलोमोन म्हातारा झाला तेव्हा त्याच्या बायकाने त्याचे मन अन्य देवाकडे वळविले. त्याचा बाप दावीद याचे मन परमेश्वराकडे पूर्ण असे त्याप्रमाणे त्याचे नसे.
दाविदाच्या बाबतीमध्ये फक्त उरिया हित्तीच्या बाबतीतच चूक झाली, परंतु प्राणो दाविदाने कधीही आपल्या परमेश्वराला सोडलं नाही. फक्त तेवढंच एक चूक त्याच्याकडून झाली होती. परंतु प्राणो आम्ही बघतो की तो पूर्णपणे परमेश्वराला अनुसरला, मरेपर्यंत परमेश्वरासोबत विश्वासू आणि एकनिष्ठ राहिला. परंतु शल्मोनाच्या बाबतीत तसं नव्हतं प्राणो, कारण ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं की त्याचा बाप दावीद याचे मन परमेश्वराकडे पूर्णपणे असे, त्याप्रमाणे त्याचे नसे. सिदोनाची देवी अष्टारोत आणि अमोनाचे अमंगळ दैवत मिल्कोम यांच्या नादी शल्मोन लागला. परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते शल्मोनाने केले, त्याचा बाप दावीद याचप्रमाणे तो परमेश्वराला पूर्णपणे अनुसरला नाही. जसं दावीद परमेश्वराला पूर्णपणे अनुसरला प्राणो, त्या प्रकारे तो अनुसरला नाही. आणि त्याने प्राणो आपल्या राज्यामध्ये प्राणो अनेक प्रकारचे उच्च स्थानं बांधले. अमंगळ देवतांसाठी धूप जाळण्यासाठी, प्राणो यज्ञ करण्यासाठी त्याने व्यवस्था केली. जिथं परमेश्वराची आराधना, जिथं परमेश्वराची उपासना होत होती प्राणो, त्या पवित्र नगरामध्ये त्यांनी अन्य देवासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वेद्या बांधल्या आपल्या पत्नीसाठी. आणि त्या पत्नी तिथे जाऊन वेगवेगळ्या देवतांना धूप जाळायच्या प्राणो. आणि आम्ही बघतो की ह्याच कारणामुळे परमेश्वर त्याचवर नाराज झाला प्राणो. आणि पुढे वचन आम्हाला पाहायला मिळतं प्राणो, ज्या प्रकारे वचन 11 आम्हाला पाहायला मिळतं. यास्तव परमेश्वर शल्मोनास म्हणाला, माझा करार व मी तुला लावून दिलेले नियम न पाळिता हे असे आचरण तू केले, त्या अर्थी मी तुझे राज्य तुझपासून तोडून घेऊन तुझ्या एका सेवकास देईन. हालेलुया. सो परमेश्वराच्या आज्ञा प्राणो त्याने मोडल्या, तो अन्य देवताच्या नादी लागला. आणि म्हणून परमेश्वराने काय केलं, त्याचे जे राज्य आहे ते त्याच्यापासून तोडून घेतलं. आणि परमेश्वराने सांगितलं की मी तुझं राज्य एका सेवकाला देईल. हालेलुया. आणि इथूनच प्राणो आम्ही बघतो की यहुदी वंशामध्ये आणि इस्रायल वंशामध्ये क्लासिफिकेशन झालं, वर्गीकरण झालं. इथूनच यहुदांचं म्हणजे शल्मोन पासून जे राजे आले ते वेगळे राजे आले, आणि जो सेवक झाला त्या सेवकापासून वेगळे इस्रायलचे राजे निर्माण झाले. आणखी प्राणो ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं प्राणो, पहिले राजे याचा 11वा अध्याय वचन 11-28. त्यावेळी यराबाम हा मोठा शूरवीर होता. तो तरुण पुरुष उद्योगी आहे हे शल्मोनाच्या लक्षात आले. तेव्हा त्याने त्यास योसेफाच्या घराण्यातील लोकांच्या कामावर नेमिले. आम्ही बघतो की त्यावेळी यराबाम हा मोठा शूर वीर होता, तो तरुण पुरुष उद्योगी आहे हे शल्मोनाच्या लक्षात आले. तेव्हा त्याने त्यास योसेफाच्या घराण्यातील लोकांच्या कामावर नेमिले. एक समय यराबाम यरूशलेम सोडून बाहेर चालला असता त्याला वाटेत शिलोचा अहिया नामक संदेष्टा भेटला. त्याने नवे वस्त्र धारण केले होते व त्यावेळी त्या मैदानात ते दोघेच होते. आम्ही बघतो की प्राणो परमेश्वराने सांगितलं होतं की मी तुझं राज्य तुझ्यापासून तोडून घेऊन एका सेवकाला देईल. ज्या प्रकारे वचन 26 मध्ये जर आम्ही बघितलं, याशिवाय सरेदा इथला इफ्राईमी नाबाट याचा पुत्र यराबाम हा शल्मोनाचा सेवक होता. हाच जो नाबाट पुत्र आहे प्राणो, यापासूनच इस्रायलाच्या राजांची सुरुवात झाली. कारण परमेश्वर काय म्हटलं होता, मी तुझं राज्य तोडून मी तुझ्या सेवकाला देईन. आणि हा सेवक कोण आहे, हा इफ्राईमी वंशातला आहे. कुठल्या वंशातला आहे, इफ्राईम नाबाट याचा पुत्र यराबाम. आणि यराबामापासूनच आम्ही बघतो की जे इस्रायलचे राजे आहे त्यांची सुरुवात झाली. आणि आम्ही बघतो की पुढे चालून प्राणो ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं प्राणो, ज्यावेळेस शल्मोन मरण पावला प्राणो, त्यानंतर आम्ही बघतो की रहबाम नावाचा त्याचा मुलगा त्याचा जागेवर आला. कारण ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं 11 आणि 41. शल्मोनाचा इतर सर्व इतिहास, त्याची सर्व कृत्ये व त्याचे शहाणपण यांचे वर्णन शल्मोनाच्या बखरीत केले आहे नाही काय. शल्मोनाने यरूशलेमेत सर्व इस्रायलवर एकंदर 40 वर्ष राज्य केले. शल्मोन आपल्या पित्रांजवळ जाऊन निजला व त्याचा बाप दावीद याच्या नगरात त्याला मूठमाती देण्यात आली आणि त्याचा पुत्र रहबाम त्याच्या जागी राजा झाला. आम्ही बघतो की शल्मोनानंतर राजा कोण झाला, रहबाम. नाबाट पुत्र यराबाम आहे. हे नाव थोडंसं सेम आहे त्याच्यामुळे कन्फ्युजन होतं. रहबाम हा कोणाचा मुलगा आहे, शल्मोनाचा. आणि यराबाम कोणाचा आहे, नाबाटाचा.
म्हणजेच ज्याला परमेश्वराने सांगितलं होतं की मी तुझ्या सेवकाला राज्य देईल, त्याला नाबाट पुत्र यराबाम म्हणतात आणि रहबाम शल्मोनाचा पुत्र आहे. कळालं? शौल, दावीद, शल्मोन आणि रहबाम. यराबाम नाबाट पुत्र आहे. सो त्याच्यासाठीच मी एक प्रिंट पास्टरना सांगितली की काढा, ज्याच्याद्वारे तुम्हाला हे राजे व्यवस्थित लक्षात येतील. इंग्लिशमध्ये आहे, हिंदीमध्ये नाही मिळालं, मराठीमध्ये पण नाही मिळालं. सो प्रियानो तुम्ही घेऊन जा. यातून तुम्हाला व्यवस्थित जे राजे आहे ते राजे समजतील. त्याचबरोबर ही पण एक प्रिंट आहे, ही पण तुम्ही घेऊन जाऊ शकता. मी सांगते पास्टरांना तुम्हाला देण्यासाठी. आणि या ठिकाणातून प्रियानो तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल इस्रायलचे राजे आणि यहुद्यांचे राजे. या ठिकाणी ज्या प्रकारे तुम्ही बघत शाऊल, डेव्हिड आणि सलमोन, त्यानंतर जेरोबाम आणि रहबाम हे आहे यहुद्यांचे राजे. त्यानंतर हे आहेत इस्रायलचे राजे. आलं लक्षात? सो ही प्रिंट तुम्ही घेऊन जा, तुम्हाला आणखी व्यवस्थित हे राजे समजतील. ओके. पहिले राजे 11वा अध्याय वचन 29 पासून वाचा. एके समयी यराबाम यरुशलेम सोडून बाहेर चालला असता त्याला वाटेत शिलोचा अहिया नामक संदेष्टा भेटला. त्याने नवे वस्त्र धारण केले होते व त्यावेळी त्या मैदानात ते दोघेच होते. अहियाने आपल्या अंगावरचे नवे वस्त्र काढून त्याचे 12 तुकडे केले. तो यराबामास म्हणाला, यातले 10 तुकडे तू घे, कारण इस्रायलचा देव परमेश्वर याचे असे म्हणणे आहे की मी शल्मोनाच्या हातून राज्य तोडून घेऊन 10 वंश तुझ्या हाती देईन. या ठिकाणी ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं प्रियानो, ज्या प्रकारे शल्मोनाचा जो सेवक आहे नाबाट पुत्र यराबाम, आणि आम्ही बघतो की वचन 29 पासून जर आम्ही वाचलं, एके समय यराबाम यरुशलेम सोडून बाहेर चालला असता त्याला वाटेत शिलोचा अहिया नामक संदेष्टा भेटला. त्याने नवे वस्त्र धारण केले होते व त्यावेळी त्या मैदानात ते दोघेच होते. अहियाने आपल्या अंगावरचे नवे वस्त्र काढून त्याचे 12 तुकडे केले. तो यराबामास म्हणाला, यातले 10 तुकडे तू घे, कारण इस्रायलचा देव परमेश्वर याचे असे म्हणणे आहे की मी शल्मोनाच्या हातून राज्य तोडून घेऊन 10 वंश तुझ्या हाती देईन. आम्ही बघतो की जो रहबाम आहे, रहबामाच्या काळामध्ये प्रियानो परमेश्वराने जो नाबाट पुत्र आहे यराबाम, या यराबामा जो प्रियानो शल्मोन राजाचा एक सेवक आहे, एका सेवकाला प्रियानो राज्य देण्यात येत आहे. आणि या ठिकाणी आम्ही बघतो की प्रियानो रहबाम आणि यराबामाच्या काळामध्ये अहिया नावाचा संदेष्टा त्यावेळेस काम करत होता. मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक राज्याच्या कारकिर्दीमध्ये परमेश्वराने एक एक संदेष्टे ठेवले होते. आणि या ठिकाणी जो संदेष्टा आहे तो कोण आहे? अहिया संदेष्टा आहे. आणि या ठिकाणी आम्ही बघतो की अहियाने आपल्या अंगावर नवे वस्त्र धारण केले होते आणि त्याने प्रियानो मी बघतो की आपल्या वस्त्राचे 12 तुकडे केले. 12 तुकडे का बरं केले असेल? याकोबाचे 12 वंश, आहे की नाही? म्हणून या उत्पत्ती जर आम्हाला चांगली माहीत असेल ना प्रियानो, तर आम्हाला सगळं बायबलचा इतिहास समजण्यासाठी खूप मदत होते. कारण बऱ्याच गोष्टी या वंशावरच अवलंबून आहे. 12 ही संख्या खूप महत्त्वपूर्ण आहे बायबलमध्ये. आणि आम्ही बघतो की प्रियानो ज्यावेळेस अहियाने आपल्या वस्त्राचे तुकडे केले त्यावेळेस आम्ही बघतो की तो यराबामास म्हणाला, यातले 10 तुकडे तू घे, कारण इस्रायलचा देव परमेश्वर याचे असे म्हणणे आहे की मी शल्मोनाच्या हातून राज्य तोडून घेऊन 10 वंश तुझ्या हाती देईन. तरी माझा सेवक दावीद याच्या प्रित्यर्थ आणि इस्रायलाच्या सर्व वंशातून मी निवडलेल्या यरुशलेम नगरा प्रित्यर्थ त्याचकडे मी एक वंश राहू देईन. याचे कारण हेच की ते माझा त्याग करून सिदोनाची देवी अष्टारोत, मोवाबाचा देव कामोश आणि अमोन्याचा देव मिल्कोम याच्या भजनी लागले आहेत. ते माझ्या मार्गात चालत नाही, जे माझ्या दृष्टीने योग्य ते करत नाहीत. आणि शल्मोनाचा बाप दावीद माझे नियम व निर्णय पाळी तसे पाळीत नाही. तथापि मी त्याच्या हातून सर्व राज्य हिसकावून घेणार नाही, तर माझा सेवक दावीद माझ्या आज्ञा व नियम पाळीत असे, म्हणून मी त्याला निवडले होते. त्याच्या प्रित्यर्थ मी शल्मोनास त्याच्या हयातीत राज्यपदावर ठेवीन.
So आम्ही बघतो की प्रियानो, जे 10 वंश आहे ते नाबाट पुत्राला दिले गेले आणि यहुदा जो वंश आहे तो कोणाला दिला गेला? रहबामाला. आणि त्यासोबत काही बन्यामीन लोक होते. सो पुढे आपण आणखी बघूया, कारण हा विषय खूप डीप आहे, खूप किचकट आहे, एकदाच इतकं समजणार नाही. परंतु आज इतकं तर लक्षात आलं आम्हाला की याराबाम आणि रहबामाकडे किती गेले? रहबामाकडे 2. रहबाम कोणाचा राजा आहे? शलमोनाचा पुत्र आहे, दाविदाचा पुत्र. दावीद कुठल्या वंशातला आहे? यहुदा वंशातला. अगोदर त्यांनी मिश्र राज्य चालवलं, परंतु आम्ही बघतो की रहबाम आणि याराबाम पासून त्यांच्यामध्ये विभाजन झालं. रहबाम कोणाचा मुलगा आहे? शलमोनाचा. आणि याराबाम नाबाटाचा. नाबाट कोण आहे? सेवक आहे. आणि परमेश्वराने सांगितलं होतं की मी परमेश्वर शलमोनाच्या हातातून हे राज्य काढून, यहुदाच्या हातातून हे राज्य काढून मी तुझ्या सेवकाला देणार आहे. याचं कारण काय होतं? शलमोनाने केलेलं पाप. बरोबर? म्हणजे ज्या वेळेस आम्ही देवाच्याही विरोधात एखादं पाप करतो प्रियानो, जे परमेश्वराने आम्हाला दिलेलं असतं ते आम्ही गमावतो. म्हणून आम्ही कधीही देवाच्या विरोधात जायचं नाही. आम्ही परमेश्वराला कदापिही सोडायचं नाही. आम्ही मरेपर्यंत परमेश्वराशी प्रामाणिक जर राहिलो प्रियानो, तर जे पद जे काही परमेश्वराने आम्हाला दिले आहे ते सर्व काळ आमच्याकडे राहील. परंतु जर आम्ही त्याला तुच्छ मानू, परमेश्वराला सोडून देऊ, जे परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे, परमेश्वर ते आमच्या हातातून काय करेल? हिसकावून दुसऱ्याला देईल, एखाद्या सेवकाला देईल. आम्हाला वाटणार पण नाही की ही व्यक्ती इतकं प्रभूचं काम करेल. अशा व्यक्तीकडून परमेश्वर त्याचं काम करून घेईल. म्हणून प्राणो, आम्हाला जर परमेश्वर एखादं पद, एखादी जबाबदारी, एखादी सेवकाई देतो प्राणो, तर ती आम्हाला पूर्णपणे पालन करायची आहे. प्राणो, आम्ही बघतो की शलमोनाच्या हातातून राज्य का गेलं? कारण तो परमेश्वराला पूर्णपणे अनुसरला नाही. जर देवाचं राज्य आमच्या हातातून पण जाऊ शकतं प्राणो, जर आम्ही पूर्णपणे जर परमेश्वराला अनुसरलो नाही तर. आणि जर अनुसरलं तर परमेश्वर पिढ्यानपिढ्या त्याचं राज्य आमच्यासाठी देईल. हालेलुया. सो प्रियानो, आम्ही बघतो की ज्या प्रकारे दावीद झाला, शलमोन आणि त्याच्यानंतर रहबाम आला, आणि रहबामाच्या काळामध्येच याराबाम, म्हणजे हे दोघांची कारकीर्द एकाच समय चालू झाली. आलं लक्षात? दोघांची समय, याराबामाची आणि रहबामाची जी कारकीर्द आहे, एकाच वेळेस हे 2 राजे तयार झाले. एक यहुद्यांचा राजा झाला आणि एक इस्रायलचा झाला. त्यानंतर नादाब आला, बाशा आला, एलाह आला, जिम्री आला, ओमरी आला. त्यानंतर आहाब आला. आहाबाची पत्नी कोण आहे? इजबेल. आणि त्यानंतर आम्ही बघतो की इजबेलीचा नाश करण्यासाठी, आहाबाच्या घराण्यासाठी नाश करण्यासाठी परमेश्वराने येहूला अभिषेक केला. माहिती? येहू ज्यांनी सांगितलं होतं की इजबेलीला खाली टाका. तो पण एक सेनापती होता. तो आहाबाच्या घराण्यातला नाही. आहाबाच्या घराण्यातला आहे का? नाही. तुम्ही जर बायबलचा अभ्यास करत असाल तर तुमच्या लक्षात येईल की तो आहाबाच्या घराण्यातला नाही, तो सेनापती होता. कारण परमेश्वराने सांगितलं होतं एका शिष्याला की तू जाऊन त्याच्या डोक्यावर काय कर? कुपी ओत आणि त्याला सांग की परमेश्वराने तुला अभिषेक केला आहे. आणि तो अभिषेक परमेश्वराने इजबेल आणि आहाबाच्या घराण्याला नष्ट करण्यासाठी केला होता. आणि आम्ही बघतो की येहूने इजबेलीला आम्ही बघतो की खाली टाकण्यासाठी सांगितलं होतं, आणि ती खाली पडल्यानंतर कुत्र्यांनी तिचं रक्त चाटलं. त्यानंतर आहाबाला मारण्यासाठी आणि आहाबाच्या पूर्ण घराण्याला मारण्यासाठी परमेश्वराने येहूचा उपयोग केला. त्यानंतर यहोयाज, योवाश आणि याराबाम दुसरा, त्याचबरोबर मनहे, शल्लूम, जखरिया, होशे, पेकह आणि पेकहया. प्राणो, हे सर्व जे झाले ते इस्रायलचे राजे झाले. आलं लक्षात? हे इस्रायलचे राजे आहे. जर नसेल आलं तर पुन्हा एकदा तुम्ही बायबलमधून ते रिपीट करा, बायबलमधून वाचा. आणि इकडे प्राणो मग आम्ही बघतो की ज्या प्रकारे रहबाम झाला, मग अबिया झाला, आसा झाला, यहोशफाट झाला. यहोशफाटाबद्दल आपण ऐकलेले आहे की नाही? यहोशफाट झाला. त्यानंतर यहोराम, त्याची पत्नी अथल्याबद्दल पण मी तुम्हाला सांगितलं होतं. अहजिया, योवाश,
त्याचबरोबर याच्यात इंग्लिश आहे, सो मराठीमध्ये प्रियानो तुम्ही नंतर वाचून घ्या. आणि आम्ही बघतो की सिदकियापर्यंत हिजकिया, मनशे, आमोन, योशिया, यहोआज, यहोयाकीम आणि सिदकियापर्यंतचे जे राजे झाले ते कुठले झाले? यहुदी वंशाचे. आलं लक्षात? हिजकिया राजा कुठल्या वंशातून आला? नाही, यहुद्यांचा राजा होता. यहुदा वंशातून तो आला. आणि आहाब कोणाचा होता? आहाब राजा इस्रायलचा राजा होता. बरोबर? खूप किचकट आहे, पण तुम्ही वाचाल तर तुमच्या लक्षात येईल. असं प्रियानो आम्ही बघतो की ज्या प्रकारे या ठिकाणातूनच प्रियानो आम्ही बघतो की यहुद्यांचे राजे आणि इस्रायलांचे राजे याच्यामध्ये विभाजन झालं. सो प्रियानो आम्हाला ह्या गोष्टी ज्यावेळेस आम्ही सेवकाईत आलो, कालांतराने ह्या गोष्टी आम्हाला समजल्या की यहुद्यांचे राजे वेगळे आहे, इस्रायलचे राजे वेगळे आहे, अमोन्याचे, आरामाचे, पलिष्टांचे राजे, नबुखेदनेसर, बाबेलचा राजा, हे सगळं प्रियानो कालांतराने लक्षात आलं. परंतु प्रभूची कृपा तुमच्यावर प्रियानो की देवाने इतक्या लवकर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून सांगितल्या आहे देवाच्या वचनातून. सो प्रियानो आज बऱ्याच गोष्टी परमेश्वराने आम्हाला शिकवल्या आहे. आणि उद्यापासून प्रियानो पास्टर पुढचा भाग घेतील आणि ते तुम्हाला यहुद्यांचे राजे जे आहे त्यांची कारकीर्द ते सांगतील. त्याचबरोबर कुठल्या कुठल्या गोष्टी त्यांच्या जीवनात झाल्या आणि त्याचबरोबर बाकीचेही जे राजे आहे, उरलेले राजे आहे, राण्या आहेत, आथल्या आहे. इजबेल तर इस्रायलाची राणी होती, पण आथल्या जी होती ती यहुद्यांची राणी म्हणून, एकमेव राणी म्हणून आथल्याकडे बघितलं जातं. सो ही इजबेल, आथल्या आणि हेरोदिया या तिन्ही दुष्ट राण्या होत्या. त्याचबरोबर एक चांगली पण राणी आम्हाला पाहायला मिळते बायबलमध्ये, एस्तेर राणी आहे ना. सो चांगल्या वाईट दोन्ही प्रकारच्या गोष्टी बायबलमध्ये आहेत प्रियानो. सो जसं जसं तुम्ही प्रभूमध्ये वाढाल आणखी परमेश्वर तुम्हाला खोल घेऊन जाईल आणि परमेश्वर तुमचा आत्मिक स्तर वाढवेल. हालेलुया. या राजांच्या जीवनातून एकच महत्त्वपूर्ण गोष्ट आम्ही शिकू शकतो प्रियानो. शौल असेल, शल्मोन असेल, की ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या आज्ञेचं पालन करतो प्रियानो, आम्ही कुठल्याही पदावर टिकून राहतो. पण ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या आज्ञा पूर्णपणे पालन करत नाही, आम्ही परमेश्वराला सोडून देतो. जे आमच्याकडे वैभव दिलेलं आहे, जे आशीर्वाद परमेश्वराने आम्हाला दिलेले आहे, परमेश्वर ते आशीर्वाद आमच्याकडून काढून घेतो, हिरावून घेतो. त्याला देण्याचा अधिकार आहे, त्याला घेण्याचाही अधिकार आहे. म्हणून आम्ही आमच्या अधिकाराला, आमच्या आशीर्वादाला सुरक्षित ठेवूया, प्रभूमध्ये वाढूया आणि देवबाप निश्चित तुम्हाला या वचनाच्या द्वारे आशीर्वादित करो. प्रभू त्याचा अनुग्रह, त्याची कृपा सदैव तुमच्या जीवनावर करो. हालेलुया. सो आपण तिसरा पार्ट या समय संपवलेला आहे, शॉर्टकटमध्ये संपवला. खूप डीप आहे, कारण एक राजाची कारकीर्द, किती वर्ष त्यांनी कारकीर्द केली, कधी मरण पावले, कुठे त्यांना मुठमाती दिली, त्यांच्या बकरी काय होत्या, त्यांचे कामं काय होते. सो खूप मोठा विषय आहे. हे 7 दिवस पण कमी पडेल, परंतु शॉर्टकटमध्ये आम्हाला पूर्ण घ्यायचं आहे म्हणून प्रियानो शॉर्टकटमध्ये घेतलेलं आहे. आणि माझा विश्वास आहे की बऱ्याच गोष्टी आज आपण शिकलोय, आहे की नाही. या 3 दिवसामध्ये तुम्ही काय काय शिकले? सुरुवातीपासून सांगा की या 3 दिवसामध्ये तुम्ही काय काय शिकले? आपला राजा कोण आहे? राजांचा राजा आणि प्रभूंचा परमेश्वर युगानुयुगाचा देव आहे, सनातन देव, पुरातन कालापासूनचा राजा, प्रतापशाली राजा आहे. त्याचबरोबर येशू ख्रिस्त देखील आमचा राजा आहे. त्याचबरोबर प्रियानो आम्ही बघितलं इस्रायल व्यतिरिक्त जे राजे आम्ही बघितले, सदम गमोराचे राजे बघितले, पलिष्ठांचे राजे बघितले, अमोराचा राजा बघितला, वेगवेगळ्या नबुखेदनेसर राजाला बघितलं. सो अनेक राजे आम्ही बघितले. आणि त्यानंतर प्रियानो आम्ही इस्रायलचे नेतृत्व करणारे बघितले की ज्यावेळेस ते मिस्रातून बाहेर पडले, मोशेने नेतृत्व केलं, मोशेनंतर यहोशवाने केलं, यहोशवानंतर शास्तेने केलं, शास्तेनंतर शमूवेलाने केलं, शमूवेलानंतर थोड्या काळ शमूवेलाचे 2 मुले योएल आणि अबियाने केलं. त्यानंतर पहिल्या राजाला म्हणजे शौलाला नियुक्त करण्यात आलं. शौलाने प्रियानो संपूर्ण मिश्र वंशावर राज्य केलं. त्यानंतर दाविदाने देखील मिश्र राज्य केलं, यहुदावर केलं, इस्रायलवर केलं. आणि दाविदाचा 3 वेळेस अभिषेक झाला. त्यानंतर दावीद मरण पावल्यानंतर शल्मोन राजा त्याच्या गादीवर बसला.
शलमोन राजाने सुरुवातीला चांगली कामं केली, पण शेवटी प्राणो तो अन्य देवताच्या नादी लागला आणि म्हणून परमेश्वराने ह्याच कारणामुळं त्याच्या हातातून राज्य हिसकावून घेतलं. त्यानंतर आम्ही बघतो की याराबामाच्या काळामध्ये याराबाम आणि रहबाम याच्यापासून इस्रायल राजे आणि यहुद्यांचे राजे यांचं वेगवेगळं वर्गीकरण झालं. आलं लक्षात? सुरुवातीपासून घेतलेलं आहे. तर काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही विचारू शकता. प्राणो, आम्ही देवाच्या वचनामध्ये जाणार आहोत. परमेश्वराने जे राज्य आहे प्राणो, राजाबद्दल, संदेष्टाबद्दल प्राणो, परमेश्वराने ज्या गोष्टी आज त्याच्या वचनातून आम्हाला शिकवल्या आहे प्राणो, त्याबद्दल आम्ही परमेश्वराला धन्यवाद देऊया. जे राजांचं रहस्य आहे ते परमेश्वराने प्राणो आम्हाला आज दाखवून दिलं आहे. या राजांच्या जीवनातून अनेक गोष्टी परमेश्वराने आम्हाला शिकवल्या आहे प्राणो. ज्या प्रकारे शौलाच्या जीवनातून परमेश्वराने आम्हाला दाखवून दिलं की आज्ञाभंगाचा किती भयंकर परिणाम आमच्या जीवनावर होतो. मी प्रभूला म्हणू की प्रभू, आमच्याकडून तुझ्या आज्ञेचा भंग कदापि न हो. हालेलुया. प्रभू, तो आम्हाला दाविदासारखं बनव, जो पूर्णपणे तुला अनुसरला प्रभू. हालेलुया. हाले